केली का त्या मुलीला मारहाण झाली होती असंही तुमच्याकडून सांगण्यात आलं. तर तुम्हाला काय वाटतंय त्या प्रकरणाशी? खरंच मारहाण झाली का? कुठं लागलं होतं शरीराला? काय मार होता? सविस्तर सांगा. आमच्या मुलीला मारहाण झालेली होती आणि त्या मुलीला पूर्णपणे गुडघ्याला ही पूर्ण पॅन्ट फाटलेली, पायाला सगळे रक्त वगैरे सगळे जखमा हे झालेल्या होत्या, चेहऱ्यावर पायावर ह्याच्यावर पूर्णपणे जखमा झालेल्या होत्या. तरी पण आमच्या मुलीला आमचे मेडिकल करण्यात आलं नाही किंवा मुलीची कुठल्याही प्रकारची आम्हाला थोडीफार पण वेगळी बोलण्याची परवानगी भेटली नाही आम्हाला. अगर मुलगी आम्हाला अशी मुलांना जी काही दबावाखाली आणलेली होती मुलगी, त्या दबावाच्या पुढे मुलगी आम्हाला जास्त काही तिला जेवढं बोलायला परवानगी दिली तेवढीच मुलगी बोलत होती. 2 शब्दाच्या पलीकडे आम्हाला मुलगी बोललीच नाही. तिचे या आधीचे हावभाव आणि आताचे हावभाव कसे होते? कारण पहिली मुलगी एकदम फ्रेश आणि हावभाव एकदम चांगले होते आणि त्या दिवशी पूर्णपणे मुलीचे हावभाव वेगळे होते. चेहरा पिवळा पडलेला होता आणि पूर्ण ती अशक्तपणा झालेली, पूर्ण ही झालेली होती ती अशी, म्हणजे तिची बघण्यासारखी सुद्धा परिस्थिती राहिली नव्हती त्या मुलीची. इतकी तिची परिस्थिती बेकार झाली त्या दिवशी. ज्या दिवशी पोलीस स्टेशनला घेऊन आले त्या दिवशी त्या मुलीला बघण्यासारखी सुद्धा परिस्थिती राहिली नाही. इतकी मुलीचे हाल करून शिनी मुलीला तिथे घेऊन दबावाखाली येऊन शिनी त्या मुलीला ह्यापेक्षा जास्त न बोलण्याच्या परवानगी अशी पूर्ण दबावात मुलगी आणलेली होती आणि तिनं ह्याच्यापेक्षा जास्त आम्हाला 2 शब्दापेक्षा जास्त आम्हाला ती मुलगी बोलली नाही. समाजात आता तुमची बदनामी होईल, तुम्हाला अशी भीती वाटते का मुलगी आणायचीच? आम्हाला आमची मुलगी आणायचीच. आणि समाजात तुम्हाला काय वाटतंय की समाज असं आपल्याला वाईट वगैरे बघेल, काही वाटतंय तुम्हाला? कारण समाजापेक्षा मुलगी महत्वाची ना. आणि तुम्हाला वाटतंय का की तुमची मुलगी आणली तर इतरही अधर्मी असतील किंवा लवजियाचे प्रकार असतील याला आळा बसेल? बसेल ना. आणि काय तुम्ही उद्या काय करणार आहे? उद्याचं काय आहे तुमचं नियोजन? समजा तुम्हाला मुलगी आणायची, या संदर्भात काय आहे तुमचं? कारण आम्ही आमची मुलगी आणण्यासाठी आणि डबल कंप्लेंट करणार. पोलिसांनी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला मुलगी पाहिजे का म्हणून? नाही विचारलं. नाही विचारलं. नाही विचारलं. आता तुम्ही परत कंप्लेंट करणार आहेत का? हो, आम्ही परत कंप्लेंट करणार. कारण कोणताही अधिकार आम्हाला मुलीच्या बाबतीत दिला नाही त्यांनी. मुलीला जी काही असेल ती विचारणा केली आणि मुलगी त्या मुलासंग पाठवून दिली. ह्याच्या पलीकडे आमचं कोणताही जबाब नाही किंवा आमची कुठली सही घेतली नाही किंवा आम्हाला कुठं तुम्ही पाठविता का ह्या मुलीला असला आम्हाला उल्लेख केला नाही त्यांनी. तुम्हाला मुलाकडून काही कॉल आलेत का की धमक्या वगैरे दिल्यात त्यांनी किंवा येतील याच्यासाठी तुम्हाला भीती आहे का मनामध्ये? हो, आमच्या खूप भीती आहे आमच्या मनामध्ये. या आधी कधी आलेत का तुम्हाला कॉल? ते ह्या आधी बोलला आता आम्हाला मुली नाही बोला, तुमचं दुःख आम्ही जाणतो, बोला तुम्ही. कारण आता ह्या आधीवर तरी आता सध्या म्हणजे आम्ही असे दबावाखालीच राहतो ना. असं पहिल्यासारखं आम्ही आता म्हणजे फ्रेश राहत नाहीत ना. सतत म्हणजे पहिलं म्हणजे पूर्णपणे आमचं गेट उघडं असायचं, दरवाजे उघडे असायचे. असं आम्हाला काडीची भीती वाटत नव्हती की आम्हाला इथं काहीतरी धोका आहे असं आम्हाला कधी वाटत नव्हतं. पण आता सध्या आम्ही सतत गेट लावणं, सतत दबावाखाली राहणं असं आम्हाला सतत भीती वाटते इथं. त्याच्यामुळं आम्हाला होता येईल एवढं सहकार्य अगर प्रोटेक्शन दिलं तर चांगलं होईल आमच्यासाठी. तुम्ही याबाबत काय प्रोटेक्शन मागणार का? प्रोटेक्शनला जाऊन? हो, आम्ही मागणार. कारण आम्हाला इथं भीती वाटते याची. तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे 2 ते 3 दिवस तुमच्याकडे मुलगी दिली तर तुमची मुलगी परत व्यवस्थित स्टेबल होईल आणि तुमच्याकडे राहील असं वाटतंय का तुम्हाला? हो, आम्हाला वाटतं. आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली, 2 दिवस जरी आमची मुलगी आमच्या ताब्यात दिली तरी आमची मुलगी पूर्णपणे आमच्यासाठी होईल. कारण आता सध्या त्यांच्या वातावरणात असल्यामुळे ती मुलगी प्रेशर खाली जी ती बोलायला सांगते तेवढंच मुलगी बोलते. त्याच्या पलीकडे मुलगी आमच्यासाठी अशी बाकीचं काही बोलतच नाही. तुमचं काय म्हणणं? काही नाही, आमची मुलगी आम्हाला परत दिली. शासनाला तुम्ही काही विनंती वगैरे केली होती काल पोलीस स्टेशनमध्ये? काही नाही विनंती म्हणजे आमची मुलगी आम्हाला आता विनंती करतो तुमच्या पुढे की आमची मुलगी आम्हाला सोपव. आता मुलांच्याकडून सांगण्यात येईल की मुलीचं वय 19 वर्ष पूर्ण आहे. मुलीचं वय 19 वर्ष पूर्ण आहे, ती म्युच्युअर आहे, तिला स्वतंत्र अधिकार आहे की घटनेने दिलेला, तिला काय कोणाकडे जायचं कोणाकडे नाही असे प्रश्न केले जातील. त्यावर तुमचं काय उत्तर असेल? आता मुलगी हुशार आहे पण तिला काहीतरी त्यांनी करणी मानामध्ये केली ही आम्हाला माहिती आहे. आम्ही इथं 40 वर्षापासून राहतो
त्या घरचं जे कुटुंब आहे ना कडली भानामतीच आहे. आमच्या मुलीला त्यांनी कुठंतरी काय करून फसविलंय. तर माझी मुलगी सुखरूप द्या ना. हा? म्हणजे तुम्हाला वाटतं तुमची मुलगी सुशिक्षित आहे असं करणार नाही? नाही करणार. आज केसमध्ये तुम्ही विचारा, माझी मुलगी नंबर 1 आहे आणि ते करू शकत नाही. आणि जिल्ह्यामध्ये जर टाईपला पहिली येते तर ती मुलगी असं करू शकत नाही ना. तिला फसविले कोणत्या तरी लोकांना. शेवटी तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. न्यायाची अपेक्षा कोणाकडे ठेवताय? शासनाकडे. शासनाने आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा. मुलीची अशी पळून जाण्याची इच्छा पण नव्हती, कारण मुलीला ग्रॅज्युएट पूर्ण करून पुढचं शिक्षण करून एक ही म्हणजे काहीतरी पदावर तिला सर्व्हिस करण्याची तिची इच्छा होती. त्याच्यामुळे ती मुलगी पूर्णपणे अभ्यासातच ही असायची. असे बाहेरचं काही वातावरण तिला नव्हतं, अगर काही नव्हतं. हे असं बाहेरचं टायपिंगला वगैरे जाताना करतानाच तिला वॉश करण्यात, अगर बाहेर की मोकळं वातावरणात हिंडणाऱ्या मुलांनी आपलं तिला हे करून शिनी आपलं ब्लॅकमेल करून शिनी मुलगी आमची उचलली दारातून. आणि नंतर मग त्याने तिकडे नेऊन मुलीला मारहाण करणं, हे करणं, त्यांच्या दबावात घेऊन शिनी त्या मुलीला पूर्णपणे त्यांनी जी हे केलं, दबावाखाली आणलं, ती मुलगी आमच्याशी होऊ शकली नाही.